जय महाराष्ट्र मित्रांनो. सर्वात मोठी खुशखबर अशी आहे की 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या लाडक्या बहिणीची योजनेचे आपल्या सर्व महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपयाचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेला आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची आणि मोठी खुशखबर अशी आहे की 2000 रुपये कोणाला भेटणार. 2000 रुपये भेटणार आहेत, पण ते कोणाला भेटणार. आता या 1500 रुपये जमा झालेले आहेत, ही मोठी खुशखबर आहे. त्याबरोबर 2000 रुपयेचा जो हप्ता आहे, तो हप्ता कोणाला भेटणार ह्याबद्दल आपण अपडेट ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याबद्दल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि 2000 रुपये कोणाला भेटणार आणि ते भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी ह्या व्हिडिओमध्ये अपडेट दिलेला आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळं समजून जाईल. ओके, त्याबरोबर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत, हे आपल्या सर्व आता समजलेलं आहे. त्याबरोबर 7 हप्ते वाटप झालेत. आता येणारा हप्ता आहे तो 8वा हप्ता असणार आहे आणि तो आता सुरुवात झालेला आहे आता सध्या तरी. त्यानंतर 2000 रुपये कोणाला मिळणार तर ह्या शेवटपर्यंत व्हिडिओ आहे, त्या लगेच समजेल तुम्हाला. त्याबरोबर आता नवीन जे अपडेट झाल्यानुसार पात्र आणि अपात्र अशा 2 महिलांच्या गटामध्ये विभागणी झालेली आहे. आणि पात्र आणि अपात्र म्हणजे 5,40,000 महिला समाविष्ट आहेत. 5,40,000 महिला अपात्र झालेल्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी. जे अपात्र झालेत त्यांना पैसे परत घेणार नाहीत, पण इथून पुढे जे हप्ते येणार आहेत 9वा 10वा किंवा हा 8वा सुद्धा, हे हप्ते भेटणार नाही इथून पुढे. इथून मागचे काय दिलेले हप्ते काय परत घेऊ शकत नाहीत, पण इथून पुढे जे हप्ते त्यांना मिळणार होते ते आता मिळू शकत नाहीत त्या 5,40,000 महिलांना. त्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे 22 फेब्रुवारीपर्यंत हा 8वा हप्ता जमा होतील. म्हणजे 22 फेब्रुवारीपर्यंत हा 8वा हप्ता जो आहे तो जमा होईल, पूर्णपणे महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. आता सुरुवात झाली आहे, पण पूर्ण म्हणजे 26 तर झालेलं नाही, पण ह्या 22 तारखेपर्यंत सर्व महिलांना 8वा हप्ता जमा होतील. ओके, आणि आता 2000 रुपये मिळणार हा जो विषय आहे तो विषय आहे PM किसान मान सन्मान निधी योजनेचा. PM किसान मान सन्मान निधी योजना ही 2000 रुपये हप्ता त्याचा येतो 4 महिन्यातून. आणि ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा बिहारच्या दौऱ्यावरती जाणार आहेत, जेव्हा नरेंद्र मोदीजी जाणार आहेत, तेव्हा ते 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहेत. तेव्हा प्रत्येकाच्या खात्यामध्ये 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहेत. तुम्हाला PM किसान व नमो शेतकरी योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो अवश्य बघा. आणि ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे बघू शकता. तुम्हीसुद्धा त्या योजनेचा फायदा घ्या. म्हणजेच PM किसान व नमो ह्या दोन्हींचा मिळून 4 महिन्यातून 4000चा हप्ता येतो. म्हणजे PMचे 2000 व नमोचे 2000 असे टोटल 4000 रुपये प्रत्येक 4 महिन्यातून 4×12 टोटल एका वार्षिक ह्याच्यातून आपल्याला दोन्ही योजनेतर्फे 6,000 म्हणजे 12,000 रुपये मिळतात. ते तुम्हाला फायदा करायचा असेल, घ्यावायचे असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओसुद्धा बघा, लिंकसुद्धा देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचाच ह्यामध्ये फायदा आहे. तुम्हालाच या स्कीमेमधून तुम्हालाच फायदा मिळणार आहे. त्याबद्दल तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंतसुद्धा नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा फायदा होईल. तर ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.